तर ऑफिसच जोडले जात आहेत रामजी डिंगोरे सर, त्याच समवेत पाहायला मिळत आहेत DK सर. आणि या मॅचला इथे मात्र सुरुवात होणार आहे. एक चांगली लढत पुन्हा एकदा सांगतोय. सापगाव बी विपक्षांना फाईट करतीय ती मात्र वापे संघ. वापे संघाच्या सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड आपण पाहायचं झालं तर समीर, नॉन स्ट्राईकला आपण वैभवला पाहतोय. त्याच समवेत सलामीचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण आदिला पाहतोय. 3-2-1 शो द गुड गेम. पहिला चेंडू नक्कीच इथे मात्र हाईट फॅक्टर चेक केला जाईल. पंच सांगतात नो चेंडू आहे आणि या पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा लगावला गेलाय स्वतःच. आणि इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन करत असताना हा लगावला गेलाय 4 धावांसाठी चौक. तर आदरणीय सन्माननीय पंडित शेळके साहेब इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचं ह्या चषकामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू नो त्याच्या चौकाला वेगळा आणि हात मात्र फ्रीचा चेंडू आहे आणि इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पाहता पाहता हा फ्रीचा चेंडू मात्र आलाय निर्धाव. डॉट बॉल टाकला गेला. नक्कीच पहिल्या चेंडूवर बघायचं झालं तर नो चेंडू टाकला गेला. त्यानंतर चौकार लगावला गेला. त्या एकूण 5 धावा. त्यानंतर फ्रीचा चेंडू इथे मात्र डॉट टाकला गेला. पुढील चेंडू आता मात्र इथे घुटना टेक और तमाशा देख, परंतु इथे चेंडू मात्र नशिबाने इथे अडला गेला आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा वाचवल्या गेल्यात. आणि त्या 2 धावेनंतर धाव फलक पोहोचलं गेलं. धावसंख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे 7 या धावसंख्येवर. सुरुवात मात्र चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा लगावला गेला होता. त्यानंतर इथे मात्र बघायचं झालं ना तर निर्धाव आला. त्यानंतर चौकार अडला गेला आणि पाहता पाहता धाव फलक 7 या धावसंख्येवर पोहोचलं गेलं. पुढील चेंडू आता मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रॉपर. इथे मात्र टायमिंग पाहायला मिळत नाहीये. तत्पुरती एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलनं धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत असताना 8 ह्या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय. आता मात्र नव्याने आपण पाहतोय वैभवाला लाईन चेक करावे लागेल. कुठेतरी डाव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेमध्ये पुन्हा एकदा भर पडली जाते आणि पाहता पाहता धाव फलक पोहोचलं गेलंय ते 9 या धावसंख्येवर. आतापर्यंत 9 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. कारण की जर कामगिरी मात्र बघायची झाली तर एक चौकार लगावला गेला. त्यानंतर एक्स्ट्रामध्ये भर करत असताना आपण त्यांना पाहतोय हलकट कट केलंय. स्लिपमध्ये इथे मात्र फिल्डर सज्ज असेल. चेंडू अडला जाईल. पुन्हा एकदा सिंगल धाव इथे कन्वर्ट करता येते. कारण की मोठे फटका मारणं वैभव आणि समीर जाणतो, परंतु क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलला सुद्धा तितकंच महत्त्व दिलंय दोन्ही बॅटर्सनं. त्यामुळे मोठे फटका जरी आला नाही ना तरी कुठेतरी सिंगल डबलने इथे मात्र धावफलक खेळत ठेवलंय ते दोन्ही बॅटरनं. पुढे चेंडू फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल करत असताना चेंडू विटकावून दिलाय डीप बॅकवर्ड दिशेने सीमारेषे पार. हा येतोय धमाकेदार नक्कीच स्लॉगवरचं षटक आहे. त्यामुळे चांगली बॉलिंग करणं हे महत्त्वाचं राहणार आहे. परंतु चुकी करतोय. जी मेहनत बॅटरला घ्यायची ना ती मेहनत कुठेतरी अति जास्त प्रमाणे करत असताना आपण बॉलरला पाहतोय काहीतरी वेगळं कार्यक्रम करत असताना पुन्हा एकदा हा चेंडू व्हाईट टाकला गेला. एक्स्ट्रामध्ये भर पडली गेली. पाहता पाहता धावसंख्या पोहोचली गेली 17 आणि कोणाला होता खतरा. नक्कीच पाहायला मिळाला. इथे मात्र खतऱ्याची शंका इथे फुटली गेली होती, परंतु इथे मात्र पूर्णपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचलं गेलं तर मात्र वैभव. षटक क्रमांक पहिलं इथे होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 17 धावा. 70 रन्स, लॉस ऑफ 9 विकेट्स. आतापर्यंत एकही विकेट केली गेली नाहीये.
तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे ती मात्र 17 धावा. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये आणि कुठेतरी चांगली गोष्ट असेल ती मात्र वापी संघासाठी, कारण की सलमध्ये दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. परंतु श्रावण डोंगरेला विसरून चालणार नाहीये मित्रांनो, कारण की त्याच्या माध्यमातून सुद्धा 6 चेंडू आणि 6 षटकार लगवण्याचा विक्रम त्याच्या बॅटमधून आला आहे. तर परंतु ह्या मॅचमध्ये पाहूयात कोण बाजी मारणार, कारण की मित्रांनो क्रिकेट आहे. तुम्ही काल कसे खेळलात, याआधी तुम्ही किती मॅन ऑफ द मॅच घेतले, तुम्ही किती सिरीज घेतलात, त्याला फक्त मेमोरीज आहे, त्याला इतकं महत्त्व नाही आहे. परंतु तुम्ही या मॅचमध्ये कसं खेळतात, कारण की गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या नावासाठी आपण क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आपला क्रिकेट खेळणं हे महत्त्वाचं आहे. परंतु चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय आता मात्र वैभव याला आल्या आल्या पहिला चेंडूवर चेंडू भिडकावून दिलाय सीमारेषे पार. हा येतो एक दर्जेदार षटकार. आणि 6 धावेनं धाव फलक भरकन वाढले गेले. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती मात्र 23 धावा. षटकारानं धाव फलक अतिशय चांगल्या जोराने झळकलं गेलं. 6 धावेने 23 पर पोहोचलं गेलंय. पुढे चेंडू खोलवर टप्प्याला चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर सज्ज असेल, थ्रोपैकी होईपर्यंत फक्त आणि फक्त मिळते 1 धाव आणि एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक सरसवतोय. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली गेली आहे ती मात्र 24 या धावसंख्येवर. नक्कीच वापे संघ म्हटलं तर त्या संघासमोर चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. कुठेतरी 50 ते 55 धाव्यांचं टार्गेट मात्र उभं करणं हे महत्वाचं राहणार आहे. फटका सुरेख आहे, फिल्डर सज्ज असेल, गॅप सिलेक्शन बरोबर आहे. फिल्डिंग इथे मात्र थोडंसं फंबल होताना फिल्डरला पाहतोय. मिसफिल्डच्या स्वरूपात इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक पोहोचलं गेलंय 26 या धावसंख्येवर. 26 धावा टोटल स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. त्यानंतर पाहूयात बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज पाहतोय आपण मयूर होता आणि इथे मात्र फटका फसलाय. फिल्डर सज्ज असेल, झेल टिपला जातोय आणि ह्या इनिंग मधील पहिली विकेट्स मात्र बघायला मिळते ती दुसऱ्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवर. परतावा लागतंय ते फलंदाज समीर याला. नक्कीच इथे मात्र दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवर मात्र इथे पहिला गडी बाद झालाय आणि जे सफलता देण्याचं काम केलंय ना गोलंदाज आपण मयूरला पाहतोय. परंतु ग्राउंडमध्ये जो एंटर झालाय त्याला कुठलीही इंट्रोड्यूसची गरज नाहीये, कारण की पूर्ण शहापूर तालुक्याला माहिती आहे ती म्हणजेच रावणची दहशत श्रावण डोंगरे आता मात्र आपल्याला क्रीजवर पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 6 षटकार लगवण्याचा विक्रम नाईटमध्ये केला गेलाय. परंतु ह्या मॅचमध्ये ह्या टुर्नामेंटमध्ये असा कोणता विक्रम करील का इथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. हरकट कट खेळ पहिल्या चेंडूवर सन्मान दिला गेलाय. फिल्डर सज्ज असेल, एकापेक्षा दुसरी धाव घेणार नाहीयेत. पाहता पाहता इथे मात्र श्रावणने सहजरित्या एका धावेने आपलं स्वतःच इथे मात्र अकाउंट ओपन केलं गेलंय. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करता आला नाहीये. फिल्डर सज्ज असेल, पुन्हा एकदा सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. ओव्हर क्रमांक 2 इथे होते समाप्ती. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर लागली गेली आहे ती मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा, 28 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अमित आरडी
तिला पाऊस आवडायचा, मला ती आवडायची. तिला पावसात भिजायला आवडायचा, मला पावसात भिजलेली ती. परंतु एक दिवशी असं झालं, मी तिला जाऊन विचारलं तर ती म्हणाली तू कोण. एक दिवशी तिला जाऊन मी तिला विचारलं, ती म्हणाली तू कोण. मग काय, खड्ड्यात गेला पाऊस आणि खड्ड्यात गेली ती. अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र कामगिरी करताना आपण सावंतला पाहतोय, त्याचप्रमाणे वैभवला पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर समाचार घेताना आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून चेंडू भिडकावून दिलाय सीमारेषे पार आणि हा येतोय एक धमाकेदार षटकार. पुढे चेंडू आता मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवर फुलटॉस वसूल करता आला नाहीये. एक छोटी धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. दोघांमध्ये चांगलं कॉलिंग पाहायला मिळत आहे. नक्कीच पंचांनी इथे हाईट फॅक्टरसाठी इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. तर जाऊया थर्ड अंपरकडे. नक्कीच आपण पाहू शकता SK लाईव्ह यांच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. तर निलेशजी महाजन सरांना विनंती असेल की आपण त्वरित कॉम्बो मध्ये जोडायचं आहे. ग्राउंड हंपरच्या माध्यमातून नक्कीच हाईट फॅक्टरसाठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. कारण की नक्कीच इथे SK लाईव्हच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण केलं गेलंय आणि टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा पुरेपूर इथे मात्र फायदा घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर थोडा अंपायर जोडले गेलेत निलेशजी महाजन सरांच्या माध्यमातून इथे मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल याच काही शंका नसेल. कारण की शहापूर तालुक्यामध्ये नावाजलेले पंच आहेत. कुठलेही टुर्नामेंट असू दे जिथे रामडिंगोरे सर, निलेशजी महाजन सर आणि हेमंतजी तावडे सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि इथे पंचाचा सिग्नल आलाय नो चेंडू आणि नो प्लस एक धाव, म्हणजे एकूण या 2 धावा असतील आणि या 2 धावेनंतर धाव फलक पोहोचलं गेलंय 36 या धावसंख्येवर. नो चेंडू म्हणजेच पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा चेंडू घेऊन जातोय हरीश श्रावण डोंगरे याला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर सज्ज असेल, इथे मात्र झेल टिपण्याची संधी होती परंतु फ्री हिटचा चेंडू होता. त्या चेंडूवर मात्र धावा मिळतात ह्या 4 आणि ह्या 4 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलं. धाव संख्या पोहोचली गेली आहे ती मात्र 40 या धावसंख्येवर. खेळून काढला गेला. फिल्डर सज्ज असेल, एकापेक्षा दुसरी धाव इथे मात्र मिळणार नाहीये. एका धावेवर समाधान मानायला लागतंय कारण की फ्रीचा चेंडू होता. मोठा फुटा खेळण्याचा इथे प्रयत्न केला गेला असता तरी सुद्धा चांगल्या चेंडूला सन्मान केलं. एका धावेनं इथे मात्र धाव फलक खेळता ठेवला आणि पाहता पाहता सहजरित्या धावसंख्या हलकी पुढे सरसावली गेली 42 या धावसंख्येवर. पहिली चेंडू पाहूयात.
वैभव इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू लँड होतोय नो मॅन्स लँड मध्ये. पाहता पाहता इथे सुद्धा एक धावून काढली गेली. एका धावेनं पुन्हा एकदा समीकरण सरसावतंय. धाव संख्या पोहोचली जातीये ती मात्र 43 या धाव संख्येवर. कुठेतरी धावफलक खेळत ठेवण्याचं काम केलंय, परंतु मी म्हटलं तर श्रावण डोंगरला विसरून चालणार नाहीये. त्याच्या माध्यमातून मोठे असे विक्रम या शहापूर तालुक्यात त्यांनी घडवले गेलेत, परंतु ह्या मॅच कुठेतरी सुरुवात मात्र संत करतोय. आता मात्र नक्की स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रॉपर बॉलच्या मेरिटमध्ये येता आलं नाहीये. आणि क्रिकेट कोणताही असो, लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, बॉलच्या मेरिटमध्ये येऊन त्याला हिट करणं हे महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्रिकेटमध्ये. परंतु तिथे जमलं नाहीये. कुठेतरी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पाहता पाहता हा चेंडू डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू असेल. हरीश आपण पुन्हा एकदा मार्गस्थ पाहतोय. आता मात्र नक्कीच फटका सुरेख आहे. स्लॉग स्वीप केलाय, चेंडू भिडकावून दिलाय, सीमा रेषा पार. हा येतोय नजाकत भरा षटकार. डीप बॅगस्किटला पण त्याला फिल्डिंग करताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक फैजल शेख यांचे खूप चांगले मित्र आहेत. एक जिगरी यार म्हणून त्यांना दोघांची ख्याती आहे आणि ते आपल्याला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच स्टान्स वरून असं वाटत होतं की बॉलिंग टाकण्यासाठी येतात का काय, परंतु थोडीशी माघार घेतली आहे आणि यंगस्टर खेळाडूंना इथे मात्र संधी त्यांनी प्राप्त करून दिली आहे. कारण की मित्रांनो क्रिकेट आहे, कारण की क्रिकेट हा कुठलाही कोणासाठीही परमनंट नाही आहे. जर तुम्ही आज चांगले खेळता तुम्ही उद्या चांगले खेळाल याची कोणतीही गिनती नाही आहे. परंतु आपल्या गावासाठी खेळी करत असताना आपलं फ्युचर, आपल्या गावाचं क्रिकेटचं फ्युचर कसं घडवता येईल ना याचं काम नक्की नेहमी कर्णधार करत असतो. त्यामुळे यंगस्टर्सला नवीन नवीन खेळाडूंना संधी देणं तितकंच महत्त्वाचं राहतं. ओव्हर क्रमांक 4 हाणामारीचं षटक, त्याचप्रमाणे डेटवर आपल्याला म्हटलं जातो ते इथे मात्र मार्गस्थ असेल. पहिला चेंडू टाकला गेला, व्हाईट टाकला गेला, पंचांनी व्हाईट घोषित केला गेला आणि पाहता पाहता ह्या ओव्हरची सुरुवात मात्र इथे एक्स्ट्राने होती. धावसंख्या धाव फलकावर झलकत आहे. त्या मात्र संघाचं अर्धशतक 50 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. पुढे चेंडू फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस वसूल करता आला नाहीये. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. जर टप्प्यात येऊन चेंडूचा कार्यक्रम केला असता तर नक्कीच षटकार लगावला असता, परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. आणि पाहता पाहता इथे हा चेंडू सिंगल कन्वर्ट होत असताना पोहोचलं गेलंय ते 51 ह्या धाव संख्येवर. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला श्रावण डोंगरे, परंतु आता स्लोवर चेंडू हाताळला गेला. पूर्णपणे बॅटरला रीड केलं, पूर्णपणे फुटवर्क चेक करत असताना बॉलरने चांगल्या चेंडूवर, चांगल्या लाईन लेंथवर बॉल हाताळला गेला. चेंडू विसरला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि पाहता पाहता धाव संख्या धप्प झाली ती मात्र 51 या धाव संख्येवर. हा प्रकार चेंडू नक्कीच पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू भिडकावून दिलाय गगनाला, चुंबन घेऊन सीमारेषे पार. हा येतोय A1 क्वालिटीचा पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, पुन्हा एकदा फटका भिडकावून दिलाय सीमारेषे पार. हा येतोय बॅक टू बॅक श्रावण डोंगरेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार.
फलक पोहोचले गेले ते मात्र 63 या धावसंख्येवर. 63 धावा धाव फलकावर इथून मात्र लगावल्या गेल्यात. जेव्हा नक्कीच चर्चा केली गेली होती टॉस का बॉक्स मध्ये फैजल सरांनी तर विचारलं होतं तुम्ही कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, तर ते म्हणाले होते 50 ते 55 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. परंतु इथे टार्गेट जर बघायचं झालं ना तर आतापर्यंत पोहोचलं गेलंय ते 63 या धावसंख्येवर. आणि हा येतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार आजच्या दिवसातील, आजच्या ह्या सामन्यांमधील आणि ह्या आजच्या आपल्या स्पर्धेमधील पहिली षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे ती मात्र श्रावण डोंगरे याने. लगला गेलाय षटकार आणि ज्या 7 धावेनं धाव फलक पोहोचलं गेलंय ते मात्र 69 या धावसंख्येवर. यस डीजे. दर्जेदार षटकार. सेकंड इनिंगचं लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवतील एक गोड आवाज, शापूरची शान आन बान म्हणजेच फैजल शेख सर. थँक्यू सो मच. धन्यवाद शुभम. सुरेख आवाज सातत्याने आज पहिला दिवस आणि त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. शुभमचे कुठले सर असतील वाईसाहेब बोरशी ते नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मी फैजल शेख या समालोचक कक्षामधून हार्दिक स्वागत करतोय या बाळामामा चषकमध्ये. तर जाऊया मॅच कडे. दोन संघामध्ये मॅच आपण पाहतोय. एका साईडला असेल कृष्णाबाईज वाफी संघ नक्कीच आणि त्याला फाईट करणारी टीम यजमान संघ म्हणजे गोटेकर सापगाव ब संघ. अक्षय मैदानाच्या बाहेर जायचे का नाही तर झुंज लागतील झुंज. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर नक्कीच खेळाडू कक्षामध्ये बसायचं. टीम सापगाव खेळाडू कक्षामध्ये तुमच्यासाठी चेअर ठेवल्यात. धन्यवाद. सापगाव संघ विनंती आहे जे खेळाडू फिल्डिंग साठी होते त्यांना विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा. आणि तुम्हाला सुद्धा तेच नेम आहेत. मासबाई उस्मान भाई सांगायचे जो एंट्रीद्वारे तिथून उतरायचे फलंदाजाने आणि तिथूनच आउट झालं तिथूनच मागून पुन्हा यायचं कारण की सर्व नियम सर्वांसारखे साठी सज्ज आहेत. लगेच जाऊया मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावले जाईल टीम वाफी संघाच्या माध्यमातून. श्रावण ऑल टीम्स आज पाहायला मिळत्या या कडक उन्हामध्ये. आज ही गावदेवी स्पोर्ट्स सापगावच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. यापुढील मॅच असेल आडगाव विपक्ष विनर टीम यांच्यामध्ये सेकंड राऊंडची लढत होईल. नक्कीच आज पाहायला मिळेल वाफी संघातील सर्व यंगस्टर खेळाडूंना संधी दिली जाते.
आणि धावा पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 78 रन्स. खेळाडू कक्षामध्ये 11 खेळाडू पाहिजेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. एका साईडला असेल आमचा बॉडबाय आणि त्याच्या जोडीला जय. खेळाडू कक्षामध्ये शांतता राखा. टीम सापगाव संघ. नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र फलंदाजीसाठी आमचा मित्र बॉडबाय आणि त्याच्या संगतीला जय आपण पाहतोय. सातत्याने या मैदानावर प्रॅक्टिस करताना पाहतोय बॉडला. ज्या मोठ्या टीममध्ये संधी मिळाली नाही, थोडासा लेट आला, लगेच त्याचा परिणाम त्याला पाहायला मिळालं. कारण की मित्रांनो, संघ ज्यावेळेस आपल्याचा विचार करत असतो त्यावेळेस तुम्ही टायमिंगवर क्रिकेट खेळण्यासाठी येत नसताना त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला भेटतं. सकाळच्या सत्रामध्ये जर टायमिंगवर आला असता तर नक्कीच नितीन ऑल टीममध्ये संधी मिळाली असते. पण नक्की जाऊया, संधीचं मिळाले तर सोनं करेल की काय. तर गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय वैभव हिलम. पहिला चेंडू वेगावर स्वार केला होता, पण हा दांडी गोल. फलंदाज बाद. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर. बॉडबाय गारत. पण बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. आणि मित्रांनो पहा, सातत्याने आज आम्ही हल्दीचा कार्यक्रम असो, बर्थडे असो, कुठलाही कार्यक्रम असो, गणपती महोत्सव असो, त्यामध्ये आमचं डेकोरेशन सुरेख करतोय. पण आज या ठिकाणी सुद्धा पाहायला गेलं तर या सापगाव नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये बाळामामा चषकमध्ये सुद्धा सुरेख डेकोरेशन केलंय. पण डेकोरेशन करता करता आम्ही प्रॅक्टिस नाही करत, पण बॅट आम्हाला फिरवता येते हे सुद्धा दाखवून देतं. एक धाव कंप्लीट. थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली. बघता बघता लगेच 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या. आणि धावसंख्या पाहूया तिसरी होते की नाही. आणि 2च धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचले गेल्या 4 या अंकेवर. लॉस ऑफ 1 विकेट. टीम सापगाव संघ आपण पाहतोय. आज गोल्डन मॅन सुद्धा त्या संघामध्ये आहे परेश. आणि मित्रांनो सातत्याने मित्रांचा मित्र यारांचा यार म्हणजे परेश अंदाडे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र काय फटका सजवला. स्टेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. फटका सुरेख आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. जज केला होता. एफर्ट मात्र लाजवाब पाहायला भेटलं. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडू पर्यंत पोहोचला आणि चेंडू अडवण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं. झेल छुटा. पण मित्रांनो, क्षेत्ररक्षण करणारा एफर्ट पाहायला गेलं तर अफलातून राहिलं. यंगस्टर खेळाडू आहे. कुठेतरी संधी दिले श्रावण दादा आणि त्या संधीचं सोनं आम्हाला करायचं. थोडीशी चुकी झाली पण तरी पण त्याला मात्र प्रोत्साहन केलं जातोय. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. आता पुन्हा एकदा चुकी होते आणि डोक्याला हात लावून सांगतो देवतारी त्याला कोल मारी. तर देवा, या उन्हामध्ये हाताचा झटका लागलेला चेंडू लगेच पाऊंड लगेच जातोय. चौकार.
झेल छुटा अभी हमारे गेंदबाज का दिल टूटा. नक्की चौकार आणि संघाची धावसंख्या 10 अंकेवर पोहोचलाय. पुढचा चेंडू पाहूया. अब ट्रॅकर चेंडू हलकासा फ्लिक केलाय. बाउंड्री लगतचा क्षेत्ररक्षक धावत येतो. सर्कल मधला खेळाडू आला पण बाउंड्री लगतच्या क्षेत्ररक्षकाने अडवला बॉल. फक्त आणि फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर 11 धावा ज्या मात्र प्रगती पथावर लागल्या. आणि आज मित्रांनो यंगस्टर खेळाडू यांना संधी मिळते. पाहूया श्रावण दादा सातत्याने आपल्या संघासाठी एक एक तारे सितारे गावातून शोधून आणतो आणि आपल्या गावासाठी एक चांगला खेळाडू निर्माण करून देतो. हीच संकल्पना त्यांच्या माध्यमातून मित्रांनो सातत्याने आम्ही क्रिकेट खेळतोय, क्रिकेट जपतोय आणि क्रिकेट वाढवण्याचं काम सुद्धा आम्ही करत असतोय. रोशन बांगर आज मात्र कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. त्याच्यासाठी क्लॅप झाल्या डगआउट मधून. कारण की मित्रांनो कर्णधार कसा असो तो मात्र सातत्याने पुढे नवीन खेळाडू आणण्याचा प्रयत्न करत असतो. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विराज. ओहो अफला दोन चेंडू. फलंदाज पाहतेच राहिला. टप्पा पडला. थोडासा वळण घेतला चेंडूने आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. विराज जणू काय युवराज सिंग सारखं पाहायला मिळाला. विराज. पुढचा चेंडू. आता मात्र काय फटका सजवला. आकाशालगत फटका आहे. स्वतः कॅप्टन होता पण त्याच्या आवागाच्या बाहेर चेंडू निघून जातो. लगा तो 6. हे लगा षटकार. पुन्हा एकदा उंचावून माराच्या नादामध्ये हा चेंडू डॉट पाहायला भेटतो. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे पाहायला मिळतो. कुठेतरी षटकार गेल्यानंतर श्रावण याने कानमंत्र दिला. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. हा क्षेत्ररक्षक लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 18 या अंकेवर पोहोचलाय. आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा बापे संघाचा गोलंदाज यंगस्टर खेळाडू आहे. सातत्याने अंडर क्रिकेट खेळत असताना त्याला कुठेतरी संधी दिली आता मात्र आणि संधीचं सोनं करेल की काय. पाहूया पुढचा चेंडू. आता जयच्या माध्यमातून खूपच सुरेख फटका सजवलाय आणि हा क्षेत्ररक्षक पहा मित्रांनो जणू काय त्याच्याकडे चेंडू जावा आणि त्याने चेंडू अडवाने लगेच फेकून द्यावा हेच मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा चेंडू. मित्रांनो एक असा खेळाडू होता कोटेकर बस संघामध्ये. तो खेळाडू फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणासाठी माहीर होता. आता मात्र पाहूया डॉट चेंडू टाकला तो षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. एक षटकार जरी काढल्यानंतर कुठेतरी कानमंत्र घेतला आणि डॉट चेंडू पाहायला भेटले. धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या 19 धावा ना आता समीकरण राहिल्या. 12 चेंडू आणि 12 मध्ये भरपूर धावांची गरज आहे. नक्की तिसरे षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय. नक्कीच बिरजू गोडे यांचा पुत्र असेल राहुल कोरडे. डावखुराचा गोलंदाज पहिला चेंडू फक्त फ्लिक केला लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सोडा समीर दादा जातो चेंडू परत चेंडू अडवला गेला. एकच धाव. आज मित्रांनो पाहायला गेलं तर हा बिरजू गोडे यांचा मुलगा पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेटर चांगला कबड्डीपटू हाईटचा फायदा घेऊन तो या गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाजी करतोय.
वैभव मात्र मैदानाच्या बाहेरून मॅच एन्जॉय करतोय. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र थोडासा चेंडू वळण घेताना पाहतोय. बघता बघता हा चेंडूने वळण घेतला. लेग स्पिन चेंडू पाहायला भेटला. डावखोऱ्या अँगल मध्ये हा चेंडू सुरेख चेंडू वळवला गेला. द्वाट चेंडू पाहायला मिळाला. 19 धावांवर रोखलेली गाडी. आता मात्र डान्सिंग राऊंड फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे. चुका थोड्याशा झाल्यात पण आता कमबॅक करावा लागेल आणि चेंडू फेकी झाली. बघता बघता एकच धाव कंप्लीट. कुठेतरी आमचा उस्मान म्हणत असेल एखादा खेळाडू कधी बाद होतो मी मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि षटकारांची आतिषबाजी दाखवून देतोय. पण उस्मान हे खेळाडू असे आहेत का जणू काय या उन्हामध्ये आम्ही कडक उन्हामध्ये खेळतोय आम्हाला नॉट आउट पारी खेळायचं. परेश अंधाडे सुद्धा वाट पाहतोय. सातत्याने शापूरमध्ये गाडी आणि मोबाईल घेऊन मी फिरतोय. गळ्यात चेन असते हातात ब्रेसलेट असतो पण ज्यावेळेस हातात बॅट येते ना त्यावेळेस मात्र मित्रांनो संघर्ष करावा लागतो. रिव्हर्स अटॅक केलाय. वैभव आहे. वैभव कडून पुन्हा एकदा चुकी होते आणि नक्की डगआउट मध्ये सुद्धा हासी पाहायला भेटते. दोन चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या पाहायला गेले तर प्रगती पथावर 21 धावा. पुढचा चेंडू. हो अगोदरच बॅट फिरवतोय. नक्की चेंडू मारायचा होता वाशीला का जाई नाही काशीला पण चेंडू मात्र आमच्या एसटी रक्षक श्रावण दादाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. द्वाट चेंडू पाहायला भेटतो. आज पाहतो SK लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पूर्ण ही टीम कव्हरेज करते. मित्रांनो खूप सुरेख दृश्य तुम्हाला पाहायला भेटते. कॅच केलं जातं आमच्या सर्व या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असलेली ही टीम. सकाळच्या सत्रामध्ये आपण ड्रोनच्या साह्याने सुद्धा पाहिलं. आता पात्र पाहायला गेलं तर हा चेंडू वाईट आहे. आमच्या डिंगोरे सरांनी लगेच घोषित केला राम सरांनी हा चेंडू वाईट. आता मात्र फटका सुरेख आहे. भव्य क्षेत्ररक्षक आहे. कर्णधार त्याच्या मस्तक पे दस्तक मिलेगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगा अभी 4 चौकार. पाहायला गेले तर 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला मित्रांनो तर धावा झाल्यात 25 धावा. आता शेवटचं षटक आहे तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी कोण सज्ज होते बघूया. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये भरपूर धावांची गरज आहे. कृष्णा आपण पाहतो कृष्णा बाईज वाफे संघ आणि आलाय गोलंदाजीसाठी कृष्णा. पूर्ण या वाफे गावामध्ये आम्ही राहिलेलो आणि वाफे गावामध्ये सर्व जास्त मित्र असतील ते माझे वाफे गावामध्ये सर्वांची नावं माहीत आहेत. आमचा प्रशांत दादा सुद्धा साईडला बसला एक लेग स्पिनर गोलंदाज. आता मात्र लोअर फोल्डर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिले चेंडूला आणि हा चेंडू जातो जे स्टाईल मध्ये. भरपूर काळानंतरचा चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने अफलातून शॉट पाहायला भेटतो पण क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू अडवला गेला. चेंडू फेकी झाल्या आणि बघता बघता फक्त आणि फक्त 2च धावा. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बघूया 30+ धावा झाल्यात 31. बॉड भाई म्हणत असेल कुठेतरी आमचा 4था षटक मागणं ठरला आणि त्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. फायटिंग स्कोर जर असता तर आम्ही सुद्धा संघर्ष केला असता. मित्रांनो काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक होता थोडीशी फॉर्मलिंग पण बघता बघता हा चेंडू सुद्धा 4 धावांसाठी. चला चेंडू फेकायचंय. नक्कीच आमचा प्रेक्षक राजा हसते हुसते चेंडू फेकीत आहे. खूपच सुरेख. आज मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आई गावदेवी स्टँडच्या तिथं खूपच सुरेख आमचा व्हॉलंटियर्स रुपेश दादा
शिल्के सदैवाने हसता चेहरा पाहायला भेटतो. ज्यावेळी सासाला लागल्यावर लगेच सांगतात हा 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 संदेश आया है. चला जाऊया मैदानामध्ये. मॅच मात्र लो स्कोरिंग मॅच पाहायला भेटत. आता मात्र भरपूर धावांची गरज असताना कुठेतरी संघर्ष करतात टीम साबगा संघ. पुन्हा एकदा आकाशाला काही फटका पावतो. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरून क्षेत्ररक्षक जाते. पुन्हा एकदा झेल छुटा, गेंदबाज का दिल तुटा. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने आज मात्र टॉस जिंकला, हरला आणि लगेच फलंदाजीसाठी गेला असा संघ म्हणजे वाफे संघाचा कर्णधार, त्याच्या माध्यमातून झेल सुटलं जात आहे. आमचे बांगर दादा कॅप्टन कूल. सुवर्गातीचा चेंडू फटका, मात्र हा चेंडू नक्कीच षटकार 6 धावांसाठी. साथीच स्कोरर मित्र सुद्धा सांगत होते 50 धावा असते तर आमचं वैभव मैदानामध्ये गेला असता तर फायटिंग मॅच झाली असती. आता बघता बघता धावा 42 झाल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटोस होता आणि हा शेवटचा चेंडू. मला तरी वाटतं अशा प्रकारे जिंकलेली टीम वाफे संघ, जिंकलेल्या संघाचं करूया या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं कौतुक. तर मी विनंती करतो, याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला ज्याला म्हणतात शापूरचा रावण, असा हा आमचा श्रावण. चला आपण याच्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घ्यायची. तिथे लगेच टॉस केला जाईल दोन संघामध्ये. एका साईडला टीम असेल आडगाव संघ आणि त्याला फाईट करणारी टीम वाफे संघ. सेकंड राऊंडची ही लढत आपण लगेच पाहूया. हा मोमेंटम ट्रॉफी देऊन त्याला गौरव करायचे श्रावण याला.